मेष राशीसाठी हा सप्ताह कभी खुशी कभी गम म्हणजेच संमिश्र परिणाम देणारा असा जाणार आहे। आपलं मन शांत आणि प्रसन्न असणार आहे आणि त्यामुळे कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय असतील ते योग्य विचारानेच तुम्ही घ्याल। सोबतच एखाद्या बाबतीमध्ये जर काही अडचणी आल्याच तर तेही आपल्या वरिष्ठांशी चर्चा करा आणि पूर्णपणे ते अडचणी सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। सध्याचा काळ हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे। उगीचच एखाद्याने काहीही सांगितले असेल तर त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका। आपले जे काही कार्य आहे ते पूर्ण करा आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणे अजिबात तुम्ही थांबवू नका। सध्या ह्या आठवड्यामध्ये खर्चावर भरपूर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, नाहीतर आर्थिक संकटांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते आणि त्यामुळे गरज असेल तिथेच पैसे खर्च करा। अचानकपणे काही विचित्र घटना घडण्याची ह्या सप्ताहामध्ये शक्यता दिसत आहे। मग त्या घटना चांगल्याही असतील किंवा वाईटही असतील, आपण त्याचा सामना करायलाच पाहिजे, तरच तुम्हाला मार्ग सापडतील। कौटुंबिक कामासाठी तुम्हाला कुठे प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, परंतु या प्रवासामधून तुम्हाला लाभच मिळतील। ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला थोडंसं सावध राहण्याचा सल्ला मी देऊ इच्छिते, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी थोडीशी सावधानता बाळगा, म्हणजे तुमचे नुकसान होण्याची शक्यता टळेल किंवा ती कमी तरी होईल। अनोळख्या व्यक्तींपासून आपल्याला फसवले जाण्याची शक्यता आहे, तरी चटकने कोणावरही विश्वास ठेवू नका। आधी त्यांची नीट चौकशी करा, ते काय सांगतात ते पहा आणि मगच विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा। सोबतच कोणत्याही प्रकारचे निर्णय घेताना ते भावनेच्या भरामध्ये कधीच घेऊ नका, याचा तुम्हाला त्रास होईल। व्यावसायिक वर्गाला थोडासा आधाराचा काळ असणार आहे। कुठेतरी त्यांचे येणे बाकी असतील तर तेही या सप्ताहामध्ये मिळतील आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक मदत तर होईलच आणि त्या लोकांबद्दल तुमच्या मनामध्ये विश्वासही वाढेल आणि व्यवसायामध्ये पण वाढ होईल। सोबतच तुम्हाला अनपेक्षितरित्या आर्थिक मदत झाल्यामुळे तुमच्या उत्साहामध्ये वाढ होईल, त्यामुळे व्यवसायात अजून जोमाने तुम्ही कार्य कराल, नवीन योजना आखाल, उर्वरित कामे अगदी वेळेवर पूर्ण कराल आणि या सगळ्यांचा तुमच्या व्यवसायाला नक्कीच फायदा होणार आहे। नोकरी करणाऱ्यांना अगदी आनंदी वातावरण असणार आहे त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी। त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होईल। सोबतच त्यामुळे कामाच्या ठिकाणी आपल्याबद्दल एक वेगळीच आदर निर्माण होईल आणि तुम्हालाही पुढील सर्व कामे सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी शक्ती मिळेल, एक प्रकारे सकारात्मक ऊर्जा मिळेल। परंतु एवढ्यावरच थांबून तुम्हाला चालणार नाही, कारण ही तर सुरुवात आहे, तुम्हाला अजून पुढे जायचं आहे। प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता बाळगा, यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। तरुण वर्गाला जर ते एखाद्या नोकरीच्या शोधण्याच्या मोहिमेमध्ये असतील तर काम अगदी फत्ते होणार आहे तुमचं। तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे, तरी तुम्ही प्रयत्न करणे सोडू नका। जरी मनासारखी नोकरी नाही मिळाली तरी सुरुवात करण्यासाठी साधारण नोकरी ही ऍक्सेप्ट करायला काहीही हरकत नाही आहे। यातून तुम्हाला नवीनच काहीतरी शिकायला मिळेल आणि याचा तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये भरपूर फायदा होणार आहे। महिला वर्गाला हा काळ थोडासा ताणतणावाचा, चिंतेचा असा जाणार आहे। घरामध्ये एखाद्याची तब्येत अचानकपणे खराब होऊ शकते, त्यामुळे तुमचा पूर्ण वेळ त्या व्यक्तीची काळजी घेण्यातच जाऊ शकतो आणि त्यामुळे तुम्ही थोड्याशा तणावामध्ये राहाल। पण काळजी नसावी, इतरांची काळजी घेण्यासोबतच तुम्ही स्वतःची काळजी घेणे हे पण खूप महत्त्वाचे आहे। स्वतःला सांभाळा। वर्किंग वुमन ज्या आहेत त्यांनाही खूप अटीतटीचा असा हा काळ असणार आहे, तरी तुम्ही स्वतःची तब्येत सांभाळा। ज्या कोणी उद्योजका असतील, लघु व्यवसाय करत असतील तर त्यांच्यासाठी त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना अचानकपणे काही मदत मिळेल आणि तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी वर्गाला थोडंसं मन विचलित करणारा काळ आहे। मन इकडे तिकडे भटकण्याची शक्यता आहे, परंतु हरकत नाही। हा काळ निघून गेल्यानंतर तुम्ही पुन्हा जोमाने अभ्यासाला लागा, ध्येयावर लक्ष केंद्रित करा। घाई करून चालणार नाही। आपल्याला मनाला एकाग्र कसं करायचं यावर तुम्ही प्रयत्न करत राहा। थोडंसं मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा, याचा तुम्हाला नक्कीच खूप छान रिझल्ट मिळेल। बघा, एकदा प्रयत्न तरी करा, याचा तुमच्या अभ्यासावरही चांगल्या रीतीने परिणाम होईल। विवाह इच्छुकांना त्यांचे विवाह जुळण्यासाठी काही अडचणी येतील। एखादे स्थळ आवडलंय पण कुंडली जुळत नाही किंवा कुंडली जुळतीये पण वयात अंतर आहे फार, आणि हे सर्व छोटे मोठे प्रश्न तुम्हाला त्रास देण्याची शक्यता दिसत आहे। तरी पण या अडचणींवर, या गोष्टींवर नक्कीच तुम्हाला एखादा उपाय मिळून जाईल। प्रयत्न करणे अजिबातच तुम्ही थांबू नका। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा काळ थोड्याशा शारीरिक कुरबुरी, डोकं वर काढण्याचा असा जाणार आहे। बऱ्याच दिवसांपासून छोट्या मोठ्या त्रास तुम्हाला होत होते, पण तुम्ही दुर्लक्ष केले असतील, त्यामुळे सध्या याचा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये त्रास संभवण्याची शक्यता आहे। तरीही आपण जरा आरोग्याची जास्तच काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे। वातावरण पण थोडंसं विषम प्रकारचं आहे। कधी सकाळी
थंडी असते, दुपारी अचानक ऊन असतं, मग या सगळ्या गोष्टींचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम घडू शकतो. म्हणून तुम्ही जास्त खबरदारीने आवश्यक ती काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होळी आलेली आहे, रंगपंचमी आलेली आहे. तर तुमच्याही जीवनामध्ये होळीच्या रंगाप्रमाणे, विविध रंगाप्रमाणे तुमचेही आयुष्य, तुमचेही जीवन विविध प्रकारे, विविध अनुभवांनी युक्त असं जावं, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे. तुमचं आयुष्य भरपूर रंगांनी, सुंदर सुंदर रंगांनी भरून जावं, हीच तुमच्यासाठी माझ्याकडून होळीचे भरभरून शुभेच्छा. हॅप्पी होळी, हॅप्पी रंगपंचमी. आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन आलेला आहे. काहीही असलो तरी होळीच्या रंगामध्ये रंगून जा, वेगवेगळ्या रंगामध्ये रंगून जा, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.